पुणे पालिकेचा अजब प्रताप, पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये ओतलं कॉन्क्रीट, संतापजनक व्हिडिओ व्हायरल। पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये थोडासा पाऊस पडला तर रस्त्यावरनं पाणी वाहतानाचं चित्र आपण पाहिलंच असेल। अनेक रस्ते खड्डेमय झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या। या सर्व प्रकारांमुळे आता अपघातांचं प्रमाण देखील वाढले। अशात महापालिकेच्या दर्जाहीन कामांचा एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये महापालिकेने ज्या ठेकेदाराला काम दिलंय त्याचे कर्मचारी रस्त्यावरील खड्डे बुजवताना दिसतायत। यावेळी कर्मचारी खड्डे पाण्याने भरलेले असूनही त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट ओतताना दिसत आहे। शहरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करत असताना दुरुस्ती सुरू असताना हे संपूर्ण प्रकार शहरात सुरू असल्याचं दिसत आहे। त्यामुळे महापालिका नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप होत आहे। हे रस्त्याचं काम चाललेलं आहे। इथं मिक्सरमधनं आता सिमेंट कॉन्क्रीट आणलेलं आहे आणि रस्ता बुजवायचं काम चाललेलं आहे। एवढं भरपूर पाणी असताना त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट टाकलं जात आहे। त्याची कशी क्वालिटी राहील, सगळं वाहून जायचं काम आहे। सगळं हे एवढं पाण्यात पार गुडघ्यापर्यंत पाणी यायला लागलंय। हा, ह्याच्यावर डांबर येणार आहे का? अरे पाण्यामध्ये एवढं पाण्यात पण हे वाळल का? ह्यांचं असं म्हणणं आहे की काही फरक पडणार नाही, एकदम व्यवस्थित बसेल असं ह्यांचं म्हणणं आहे। आणि आपण बघू शकतो, अरे इथे काळी बिडी आहे का एखादी, आपण जरा बघू। आता मी इथं काळी टाकून बघतो। अशा पद्धतीनं जर महापालिका काम करणार असेल तर कसं व्हायचं? पाण्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट टाकलं जात आहे। L&T कंपनीचं रस्ता बुजवण्याचं काम चाललेलं आहे। हे समान पाणी पुरवठा जे महापालिकेची योजना आहे त्याचं काम हे L&T कंपनीकडे आहे। तेच रस्ता खोदतात आणि तेच रस्ता सिमेंट कॉन्क्रीटने बुजवून देतात। अख्ख्या शहरामध्ये जे सिमेंट कॉन्क्रीटने रस्ते बुजवलेले आहेत हे ह्याच कंपनीने बुजवलेले आहेत। आता अशा पाण्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट टाकल्यानंतर काय दर्जा राहणार?